नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. श्याम पांडे यांचा भव्य सत्कार ठाण्यात सोहळा. मानवाधिकार परिषदेच्या अध्यक्षांचा गौरव सोहळा. न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री श्याम पांडे यांचा भव्य सत्कार सोहळा ठाणे येथील येऊर लायन पार्क येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यभरातून अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक असे होते. श्री श्याम पांडे यांनी समाजातील गोरगरीब, वंचित आणि गरजू घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली न्यायिक मानवाधिकार परिषदेचा विस्तार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात झपाट्याने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अहिल्यानगर, अकोले, राजूर तसेच ठाणे, बदलापूर, अंबरनाथ या विविध भागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पांडे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजनही विशेष ठरले. पाहुण्यांच्या स्वागतापासून ते भोजन व्यवस्थेपर्यंत सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन पाहायला मिळाले. उपस्थित सर्व पाहुण्यांना आदरातिथ्याचा विशेष अनुभव देण्यात आला. या सत्कार सोहळ्यात विविध पदाधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्नांना वाचा फोडत कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री श्याम पांडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर पसायदानाने सांगता करण्यात आली. एकंदरीत हा सत्कार सोहळा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नसून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारा आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. बालारे साहेब, तसेच महाराष्ट्र सचिव, तसेच आमचे संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य मच्छिंद्र डगे सर, आमचे पोलीस पाटील आदरणीय देटे साहेब, सहसचिव अकोला, तसेच आमचे अहिल्यानगर जनसंपर्क अधिकारी आदरणीय वसंत तुकाराम मारोटे साहेब, आम्ही सर्वांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो की साहेब बालारे साहेब तुम्ही आणि तसंच वसंतनाना नारोटे यांनी फेटा साहेबांना बांधून या ठिकाणी सन्मानित करावं. मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडे साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण आमची अकोले तालुकाची टीम आहे. अनेक दिवसापासून आमच्या मनामध्ये एक उत्साह आणि आनंद होता की आपण ठाणे जिल्हा कमिटीला, ठाणे जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी आणि पांडे साहेब यांची भेट आपण कधी घेणार. कारण पांडे साहेबांचे जे आतापर्यंत जेवढे काही वाढदिवस झाले असतील ते वाढदिवस आम्ही आमच्या अकोले तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागामध्ये साजरे केलेले आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने साजरे केलेले आहेत. मी महाराष्ट्र राज्याचा संपर्क प्रमुख या नात्याने पांडे साहेबांच्या कृपेने आणि तुमच्या सर्व टीमच्या कृपेने आमचा जो ड्राय भाग आहे, आदिवासी भाग आहे, त्या भागामध्ये जाऊन आम्ही मोफत आरोग्य शिबिरं घेत आहोत. कुठल्याही प्रकारची 1 रुपये फीसुद्धा न घेता मोफत तपासण्या, मोफत गोळ्या, औषधे आणि मोफत ऑपरेशनसुद्धा आमच्या अकोले तालुक्यामध्ये एकूण 291 गावं आहे. आमच्या सर्व टीमचा तुमच्या आशीर्वादाने मानस आहे की सर्व मोफत आरोग्य शिबिर घेण्याचा सुद्धा मानस आहे. आणि वस्तुस्थिती सांगायची म्हणजे मी एका ऑन ड्युटीवर आहे, मी अधीक्षक आहे. माझ्या हाताखाली जवळजवळ 300 ते 400 विद्यार्थिनी आहेत, मुलं आहेत, मुली आहेत. पण तुमचा आमचा सर्वांचा हा जो योगायोग आहे, प्रेम आहे, ते प्रेम म्हणतात ना, आवड असली तर सवडसुद्धा भेटते. आणि पांडे सरांच्या कार्यामुळे खरंच आम्ही भारावून गेलो आहे. एका ठिकाणी संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, साधू तोच ओळखावा, देव तेथेची जाणावा. याप्रमाणे पांडे साहेबांचं कार्य आहे. आम्हाला काही कारणास्तव सकाळी येण्यास थोडा उशीर झाला, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमची सर्व टीम लढाऊ आहे. जे काम करायचं असेल, आवाज दिला तर सर्व टीम लगेच हजर होणार. म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचं कामामध्ये आळस, कंटाळा हे कधीच करत नाही. तत्वाला धरून चालणारी आमची टीम आहे. समाजाचं कल्याण व्हावं, तळागाळातील लोकांचं कल्याण हवं. समाजामध्ये काही प्रश्न होत असेल तर ते सोडवण्याचं काम आपलं न्यायिक मानवाधिकार परिषदेमार्फत चालतं. मला असं वाटतं सुट्टीत वेळात वेळ काढून तुमच्या सर्व टीमनं अकोल्या तालुक्यामध्ये खूप निसर्गवंदन आहे. खरं काश्मीर जर पाहायचं असेल तर अकोल्यामध्ये एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे आम्हालाही वेळ मिळेल तर आमचंही वर्क चालू असतं. शेवटी प्रत्येकाला काही ना काही जॉब आहे, नोकरी आहे, ते सर्व कुटुंब सांभाळून आपल्याला ही जबाबदारी पार पाडावं लागते. मी पुन्हा एकदा मला या कामाची खरंच आवड आहे.
आमच्या साहेबांच्या गावाला, म्हणजे आमचे ज्या संस्थेचे साहेब आहेत मोठे साहेब, त्यांचं गाव डोंगरवाडी आहे. त्या डोंगरवाडी गावाला मला 2 कॅम्प घ्यावं लागले. साहेबांनी सांगितलं तुमचं काम खूप छान आहे, म्हणून साहेबांनी मला दर रविवारी सुट्टी देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यांना काम खूप आवडलं, ते त्यामध्ये काम करतायत म्हणून आमची ही सगळी टीम तळमळीने काम करत आहे. मी इतिहासामध्ये नेपोलियन बोनापार्टचं उदाहरण अनेक वेळेस देत असतो की नेपोलियन बोनापार्टच्या बाबत असं सांगितलं जातं की तो जन्माला आला, त्यानं पाहिलं आणि जे जे पाहिलं ते ते जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डिक्शनरीमध्ये अशक्य नावाचा शब्द त्याला सापडला नाही. या जगामध्ये सर्व काही गोष्टी शक्य आहे रे, पण केल्याने होत आहे रे, पण आधी केल्याची पाहिजे. त्यामुळे मला आपल्याला या न्यायिक मानवाधिकार परिषदेतून एकच सांगावंसं वाटतं की आपण सर्व एकमेकाशी जोडले गेलेलो आहे. कारण याआधी आपली कुठे कोणाची ओळख नव्हती, कोणत्या ना कोणत्या तरी योगायोगाने आपण एकत्र आलो आहोत. ही पताका आपल्याला सर्वांना घेऊन राज्याच्या पातळीवर न्यायची आहे. अनेक आपले जे काही प्रश्न असतील ते सोडून घ्यायचे आहे. या माध्यमातून काही तत्त्व असतील, प्रत्येकाचे काही प्रश्न असेल, मी पांडे साहेबांना सुद्धा विनंती करेन, तुमचा आशीर्वाद आमच्या मागे तर आहेत आणि तुमच्या याच्या अधिकाराखाली आमची सर्व टीम ठाणे जिल्ह्यातील असेल, अहिल्यानगर जिल्ह्यातील असेल, अगदी मनापासून काम करत आहे. मी सर्व टीमला शुभेच्छा देतो. साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत, अभिनंदन करतो. महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आपला एखादा माणूस पुढे जात आहे, नक्कीच कौतुकास्पद आहे. पुन्हा साहेबांना मी अभिनंदन, स्वागत करून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय न्यायिक मानवाधिकार परिषद. धन्यवाद. सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी श्याम बबनराव पवार, राजूर. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.